ह्या धक्क्यावरती पण लाईनीमध्ये अशा होड्या लागलेल्या आहेत, सर्व बोटी लागलेल्या आहेत आणि बोटींमधनं सर्व मासे आता खाली करतात बंदरावरती. काय झालं का काय आवाज द्या. 370 रुपये 500 रुपये हो. आमचा सकाळी 2 वाजता बाजारचा मच्छी चालू होतो आणि ते 7 वाजेपर्यंत चालू राहतो. नंतर 8 वाजताही निलाव भाव करायला काढतात. कमी जास्ती होत राहतो भाव. तर नमस्कार, गुड मॉर्निंग, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही आजची व्हिडिओ आहे ना, ती मी सेम डे बनवते ज्या दिवशी मी ससूनडोगला आलेलो होते. जसं मला माहीत पडलं ना की इथे दुसरा मार्केट आहे जो सप्लायर लोकांचा मार्केट आहे, म्हणजे तो एकदम बल्कमध्ये मच्छी घेतली जाते. तर तो मार्केट मी कवर करतो आता. ही जी मी सेपरेट व्हिडिओ बनवतो कारण की त्या एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व बनवलं असताना मतलब नव्हता. तो मार्केट आहे ना, इथून ससूनडोगच्या इथून पुढून आहे ना राईट मारून आहे. जसं तुम्ही ससूनडोगला येईल ना, कुणा पण विचाराल ना तर ते सांगतील तुम्हाला. आणि हा मार्केट 9 वाजता चालू होतो, सकाळी 9 ते 10:30पर्यंत असतो, 1-1.5 तासच असतो. आता जसं बघताय ना बघा, हा एक शेड आहे इकडे आणि इकडे एक शेड आहे. तर आता वाजलेत आहे ना 8 वाजलेत. 9 वाजता जसं चालू होईल ना मार्केट तसं मग मी इकडनं ना व्हिडिओ काढायला करतो आहे सुरुवात. आता बोटी लागल्यात, सर्व बोटींमधनं मच्छी येते. त्यानंतर मग इकडे लिलाव केला जाईल आणि इथे फक्त लिलाव होतो. म्हणजे जे मोठे मोठे हॉटेल्स वगैरे आहेत ना, रेस्टॉरंट वगैरे, तिकडे हे सर्व मच्छी जाते. आता मला पण हे माहीत नव्हतं. इकडे आलं होती आपल्या गावाला मावशी, जसे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलात, त्यांनी मला सांगितलं की इथे असा मार्केट येतो, तिकडची पण जाऊन व्हिडिओ काढ. तर मी आलो इकडे आणि जसं मार्केट चालू होईल ना तशी मी करतो व्हिडिओला सुरुवात. तर चला भेटूयात थोड्या वेळामध्ये. आता तुम्ही बघताय ना ह्या लाईनीमध्ये, ह्या धक्क्यावरती पण लाईनीमध्ये अशा होड्या लागलेल्या आहेत, सर्व बोटी लागलेल्या आहेत आणि बोटींमधनं सर्व मासे आता खाली करतात बंदरावरती. आणि हे 2 बघा, हा एक शेड आहे, त्यानंतरला तिकडचा एक शेड आहे. त्या दोन्ही शेडमध्ये नंतर लिलाव होईल ना, म्हणजे फक्त लिलाव ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. थोडा एकदम युनिक आहे व्हिडिओ, नक्की बघा आवर्जून पुढे. आता मलासुद्धा माहीत नाही पुढे काय कसं करायला भेटणार आहे शूट. तर करीन ते चांगलंच करीन, तर पुढे व्हिडिओमध्ये बनून राहा. बघा असे कॅरेट भरून मच्छी आले, पूर्ण कॅरेट भरून मच्छी एकदम जबरदस्त. जे बोटीतून येतात आहे असे सर्वीकडे असे कॅरेट भरूनच आहे. खाली पण बघा किती मासे पडले, तिथे अजून बोटी लागलेल्या आहेत. म्हणजे एकदम बल्क माल. आणि हा इकडच्या होड्यांची साईज पण थोडी मोठीच आहे बाकी आहे कम्पेअर टू तिकडे ससूनडोगवरती जे होते. ससूनडोग बघा ना तिकडे आहे, तो तिथून लेफ्ट मारला ना की ससूनडोग आहे तिकडे, असा सीन आहे. ससूनडोगच्या साईडलाच हा मार्केट आहे. हा नवीन धक्का आहे. तर जशा मावशी बोलल्या मला की हा नवीन धक्का ओपन झाला, तो फक्त सप्लायर लोकांचा आहे. इथं म्हणजे सप्लायरचेच जास्त असतात, होलसेल आणि रिटेल काही नाही इकडे. फक्त जे हॉटेलचे सप्लायर असतात त्या लोकांचाच इथं मच्छी भेटते. मच्छी बघा किती आहे, हे बघा, हे सर्व मागली, सगळे मावळे बघा केवढे सारे मच्छी आहेत इकडे लाईनीमध्ये. असा हे घ्यायचे ऑप्शन होणार सर्व. आणि आता बघताय ना, आता ऑप्शनला आहे ना बघा, असे सर्व सेट झालेले आहे इथे जे ऑप्शन होणार लाईनीमध्ये. आता कुठचं काय कवर करायचा कन्फ्युजन आहे, पण मी जिकडे ऑप्शन चांगला चालू असेल ना तिकडचा मी कवर करून दाखवीन तुम्हाला. हे बघा असे लाईनीमध्ये आता ऑप्शन होणार सर्व तिथपर्यंत. जेवढे मच्छी उतरलेत नाही इकडे बघा, असे ना बल्कमध्ये ठेवले जाणार, जसे तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघताय समोर. बघा असे पूर्ण वाटे आणि मग ह्या वाट्यांच्या होणार ऑप्शन लिलाव, ते आपल्याला बघायचं. ते ना लाईनीमध्ये सर्व ऑप्शन चालू आहे भाई. इकडे आहे ना किलोमध्ये नाही, सीधा टनमध्ये माल विकला, टनमध्ये. म्हणजे 1 किलोच्या हिशोबाने कमीत कमी बघा असे रेट असतात इकडे, 250-300 रुपये, किंवा मग पूर्ण मालाचे पैसे जसे असतात ना तसं लावला जातो. तर मी अजूनपर्यंत ऑप्शन चालू झाला नाही, तर जसं चालू होईल ना आपल्याला अजून इन्फॉर्मेशन भेटेल इकडे. आता फक्त हे सर्व सेट करून ठेवलं आहे. त्यानंतर जेव्हा विक्री चालू होईल ना तेव्हा आपल्याला दर जे काय आहे इकडचे आहेत ना ते सर्व समजेल. आता अजून एकदा बोला काय आवाज द्या. 370 रुपये 500 रुपये
आता जसं की थांबा केस नीट करू दे. आता जसं की तुम्ही बघताय इकडे आहे ना लिलाव चालू आहे, पण तो लिलाव मोस्टली इकडे ना रेग्युलरच असतात, जेवढे पण असतात सप्लायर तेवढे, तर त्या हिशोबाने होतात. आणि आम्ही आता इकडे उभा आहे, तर इकडचे जे आहेत रेग्युलर असतात ना ते आपल्या समोर आहेत, त्यांना आपण विचारूया मार्केटबद्दलची इन्फॉर्मेशन. तुमचं नाव काय? नारायण. जरा मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन सांगा जरा आम्हाला. कधी चालू होतो, रेट वगैरे कसा काय असतो? सकाळी 2 वाजता बाजारचा मच्छी चालू होतो हां आणि ते 7 वाजेपर्यंत चालू राहतो. नंतर 8 वाजता हे निलाव भाव करायला काढतात. हां, हे कमी सर्व- जास्ती होत राहतो भाव रोजचे रोज, कधी डाऊन होतो कधी वाढतो असा आहे. अच्छा. आता ह्याचा काय असा भाव चालू आहे? त्याचा आता 370 रुपये चालू आहे किलोनी. किलोनी. आणि एकत्र घ्यायचं असेल तर किती घ्यायला लागतो माल? एकत्र म्हणजे सगळे एकदा मिनिमम किती घ्यायला लागतं इकडे? किलोवरच विकतात ते. म्हणजे आता समजा 2 किलो 3 किलो असा काय 1 किलो पण घेऊ शकतो? 1 किलो पण घेऊ शकतो हा, ना? असा जेवायला सेपरेट पाहिजे बिले तर देऊ शकतो. हां ते. आणि इथे जास्त करून हॉटेल वगैरे रेस्टॉरंटला जातात का? वगैरे इथून कोण कोण सेपरेट माणसं घेऊन जातात. घेऊन जातात ना सेपरेट पण. तर तुमची पण इकडे बोट आहे? आम्ही बोटीमध्ये काम करतो. तुम्ही बोटीमध्ये काम खाली करता? करून देतो अच्छा. आणि आम्ही इथेच राहतो. इकडे राहता तुम्ही? हा. कोलाब्यालाच राहता? कोलाब्याला. ओके. तर तुम्ही जसं बघितलं इकडची इन्फॉर्मेशन आहे दादाने आपल्याला दिली. तर हा मार्केट कधी चालू होतं किंवा रेट वगैरे त्यांनी सांगितलं, आणि तुम्हाला मच्छी कशी इकडे अवेलेबल भेटेल किलोच्या हिशोबाने ते पण तुम्हाला समजलेलं आहे इकडे. जसं आपण ह्या लोकांना विचारलं तसं. हे आहेत ना, हे सॅम्पल आहेत हे सर्व जे आहेत ते, आणि त्यांच्या बोटींमध्ये ना 2-3 टन माल पडलेला असतो. हे सॅम्पल फक्त आणतात की दाखवायला असा असा माल आहे. तर तुम्हाला पूर्ण टनमध्ये पाहिजे आणि टनमध्ये पण भेटतो. पुष्पा मी बघितलं असेल ना, हे तर खाली सॅम्पल आहे, बाकी का माल अंदर बोट के अंदर छुपा के रखे. तसं मला ह्यांनी सांगितलं ना की आम्ही लोक हे सॅम्पलच्या हिशोबाने 10-15 किलो इकडे आणतो, आणि बाकीचा जो पूर्ण असतो ना टन वाईज तो बोटीमध्येच माल असतो. जसं सप्लायरला पाहिजे असतो ना त्या हिशोबाने मग ती लोक कॅरेट माल काढतात आणि मग तिकडे पाठवतात सप्लायरकडे. 440 200 किलो सगळे पाहिजे. गाड्या भरून नुसती मच्छी आले. खाली लई पाणी झालं आहे. 450 रुपये 200 किलो. हे 200 450 रुपये. आता जसं तुम्ही बघताय ना की बघा हे लाईनीमध्ये हे सर्व मोठे मोठे ट्रॉलर लागलेत, आणि हे फक्त मच्छीसाठी लागलेत. ह्या ट्रॉलरच्या त्या बॅक साईडला आहे ना मच्छीचा तो लिलाव तुम्ही आता जो बघितलात ना तो होतं. आणि हे सर्व आता हे सर्व मच्छीचे टेम्पट हे भरून जातील आता इकडनं. आणि लिलाव जसं मी सांगितलं तुम्हाला की ते सप्लायर तर रेग्युलर असतं, त्या लोकांना माहिती असतं कसं असतं ते. तर अदर मार्केटसारखं नाही की म्हणजे एकदम जोरात बोलून किंवा होलसेलरवर येतात ती लोकं रेट सांगतात तसे ऑप्शन होतं, तसं नाही. त्या लोकांचा एक रेट फिक्स असतो, ते हळूहळू वर 10-10 रुपये 15-15 रुपये असं वर चढत जातो असं आहे. बघा इकडे त्या साईडला चालू आहे लिलाव, आणि मी बाहेरच्या साईडला आलो कारण की खूप गर्दी वाढली तिकडे आता, म्हणून मी इकडे आलो. तर बोललो हे सर्व भरून आता इकडून निघणार. हा मार्केट पण 1 तासच असतो, जास्त वेळ नसतो. तर जसं मच्छी येतात ना टन बाहेर सॅम्पल ठेवलेले असतात, ते सॅम्पल बघते पब्लिक, विकत घेते, आणि जेवढा किलो आणि किंवा टनमध्ये पाहिजे असेल ना त्या हिशोबमध्ये घेऊन इकडनं निघतात. आणि ही होती इकडची व्हिडिओ, हा फिश मार्केटची, म्हणजे जो सप्लायर लोकांचा फिश मार्केट आहे कोलाब्याला, तिकडची ही व्हिडिओ होती. जेवढा होऊ शकेल तेवढा मी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केला इकडचा. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी सर्व कमेंटचे आन्सर करतो. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. बघते अजून मार्केट भरलेलं आहे, ऑलमोस्ट अर्धे लिलाव झाले, म्हणजे बोली झाले, आणि सर्व टेम्पो भरून आता निघतील वजन वगैरे करून. म्हणून मी पण आता ही व्हिडिओ इकडे थांबवतो आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.